मंडळी, शौर्य मम्मी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज मस्तपैकी अशा गव्हाच्या चिकाच्या कुरड्या करूया. तर गव्हाच्या चिकाच्या कुरड्या खूप छान लागतात. तर शाशावरल्या कुरड्या करूया आपण. तर बघा, ऑरेंज कलरची कुरडी केलेली आहे. येलो कलर, व्हाईट कलर, पिंक कलर, छान अशा फुलासारख्या दिसणाऱ्या कुरड्या. तर बघा, मी इथे तळून दाखवत आहे. खूप छान अशा फुललेल्या आहे. बघा अशा मस्तपैकी अशा फुललेल्या आहे. एकदम कुरडीची अशी कढीने निघालेली आहे. मस्त अशी फुललेली आहे. खायला पण खूप छान लागतात ही कुरडी खायला. तर बघा, इकडे मी 2 किलो गहू घेतलेले त्यानंतर गहू मिक्सर वर्गामध्ये काढून छानपैकी मस्तपैकी त्याला स्वच्छपैकी घेतो. आणखी 2-3 पाणी स्वच्छपैकी सर्व मळ निघाला पाहिजे तशापैकी सर्व मी गहू घेतलेले आहे मी पूर्णपैकी. तर मग आपण गहू हे 4 दिवस गहू हे भिजवायला पण द्यायचे. भिजवण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे गव्हाला. तर हे आपण 3 ते 4 दिवस गहू मस्तपैकी भिजायला पण द्यायचे. दररोज पाणी रात्रीचं बदलायचं, पाणी वास नाही आला पाहिजे बेकार. तर रोज संध्याकाळचं पाणी या गव्हाचं बदलायचं चिकाचं. तर मस्तपैकी असे गहू मस्तपैकी फुलतात. चौथ्या दिवशी गहू आपले बघा खूप छानपैकी शिजून आले. आणखी मी पाणी काढून घेत आहे. पाणी काढल्यानंतर जो वास येतो तो वास निघून जातो. वास येत नाही कुरडीचा. तर मस्तपैकी अशा काही केलं तर वास पण नाही येतो. मुलांना खूप वास कुरडीचा. तर अशा काही कुरड्या संध्याकाळचे दररोज रात्रीचे गहू धुवायचे तर वास नाही येत. तर मी हे गहू मिक्सरमधून काढून घेत आहे. तर अशा प्रकारे मिक्सरमधून गहू काढून घ्यायचे. जास्त बारीक पण नाही करायचे. बारीक केले की जास्त कोंडा उतरतो त्या गव्हामध्ये, चिकामध्ये. तर अशा प्रकारे मस्तपैकी गव्हाचं चीक काढून घ्यायचं. बघा, मी इथे काढलं तशा प्रकारे काढून घ्यायचं. तर जुन्या बाया पाट्यावर गहू वाटायच्या, त्यामुळे एवढं पांढरं शुभ्र चीक निघायचं. तर मिक्सरमध्ये असं अदरकच काढायचं, जास्त काही काढायचं नाही बारीक. त्यामुळे तर बघा, सर्व चीक काढून झालेलं आहे. तर मी जाड्या चाळणीने ते काढून घेतलेलं आहे. तर काढायच्या आधी चाळणीला तेल लावायचं, नाहीतर आपलं चीक त्याला चिकटून जातं. त्यामुळे तेल लावायचं. हाताला पण तेल लावायचं, नाहीतर हाताला आपल्या चिकटावा लागतो. त्याच्यामुळे तेल लावायचं हाताला. तर सर्व चीक मी असं काढून घेतलं. जे बाजूला गोळे होते ते सर्व मी आणखी पाण्याने धुवून असं हाताने पिळून सर्व गोळेचं चीक काढून घेतलं. दोन पाण्याने पैकी बरोबर चीक काढून घ्यायचं. थोडं चीक आपलं त्याच्यामध्ये खायचं नाही. कोंड्यामध्ये अशा प्रकारे चीक काढून घ्यायचं. बघा, या प्रकारे मी सांगत आहे तशा प्रकारे चीक काढून घ्यायचं याच्यामधलं. तर खूप छान असं चीक निघते आपलं, भरपूर चीक निघते. त्याच्यामुळे अशा पद्धतीने चीक सर्व काढून घ्यायचं. नंतर मी आणखी 2 ते 3 कापड्याने आणखी चीक असं काढून घेतलं. पांढरं शुभ्र चीक निघते. त्याच्यानंतर एक दिवस जाऊ दिला तर बघा असं मळपट पाणी येते वरे. तर हे मळपट पाणी सर्व काढून घ्यायचं. चिकातलं सर्व पाणी काढून घ्यायचं. जे खाली दबलेलं चीक असते ते चीक घ्यायचं आहे आपल्याला. वरचं चीक घ्यायचं नाही आहे, वरचं पाणी घ्यायचं नाही गुडळी. तर ते पाणी सर्व आपण काढून घ्यायचं. नंतर इकडे मी चूल वगैरे पेटवली. तर चुलीवर बंद ठेवून त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलं, मीठ टाकलं चवीनुसार, खायचा सोडा टाकला. नंतर इकडे मी चीक घेतलेलं होतं. कमीत कमी 1 ग्लास चीक होतं आपलं. तर इथे पांढरं शुभ्र असं खड्याचं चीक घ्यायचं आहे आपल्याला. ते घाण चीक घ्यायचं नाही आपल्याला, पाणी काढून घ्यायचं आहे घाण. तर अशा प्रकारे चीक काढून घ्यायचं. तर हे चीक खूप घट्ट असते, त्याच्यामुळे हाताने कोंडून घ्यायचं. नंतर बघा, हे 1 ग्लास चीक आहे. 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. आपल्याला लागलं तर त्या अगोदर आणखी पाणी टाकू शकतो आपण. तर बघा, कोमटच पाण्यामध्ये आपल्याला चीक टाकायचं आहे. गरम पाण्यामध्ये चीक टाकलं की लवकर खडे पडतात. त्याच्यामुळे कोमट पाण्यामध्ये मी चीक टाकलेला आहे. तर इकडे मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. 2 ग्लास पाणी आणि 1 ग्लास चीक. तर अशा पद्धतीने सर्व चीक आपलं करून घ्यायचं आहे. बघा, आता आपला चम्मच काढायचाच नाही आहे, त्याच्यामध्ये चम्मच फिरवायचा आहे. चम्मच जर काढला तर थोडे होतात. अशा पद्धतीने चीक करून घ्यायचा. असं चांगलं खड्याचं जर चीक घेतलं खायचं तर छान अशा पांढऱ्या शुभ्र कुरड्या येते आपलं. पांढरं शुभ्र आपलं चीक झालेलं आहे. तर अशा पद्धतीने शिजवायचं. तर चम्मच काढायचंच नाही आहे. अशाच पद्धतीने चम्मच फिरवायचा आहे त्याच्यामध्ये, जिथपर्यंत आपलं चीक असं चमकत नाही त्याच्यात तसेचनुसार आपलं चीक असं द्यायचं. आपलं चीक शिजून झालेलं आहे. फक्त शिजून होते 5 मिनिटं पण नाही लागत चीक शिजवायला. तर चीक झालेला आहे. इकडे आम्ही दुसरा पण घेऊन गेला होता दुसरं चीक शिजवण्यासाठी. तर इकडे मी अशा पद्धतीचा साचा वापरलेला आहे. तर हाताला ते पाणी लावून घेतलेलं आहे. तर मस्तपैकी गरम गरम चीक त्याच्यामध्ये शाशामध्ये टाकायचं. मस्तपैकी अशा ताट्यावर तेल आणि पाणी लावून ताट्यावर अशा मस्तपैकी अशा मस्त
फुलासारख्या अशा आपल्या कुरड्या पाडून घ्यायच्या. अशा एक सर्व कुरड्या अशा पद्धतीने पाडून घ्यायच्या फुलासारख्या. तर बघा मी सर्व कुरडी अशी फुलासारखी पाडून घेतलेली आहे. बघा पांढऱ्या शुभ्र आपले सर्व कुरडे आलेले आहे आणि मला भारी पण नाही गेला आहे दाबण्यासाठी. तर बघा इकडे मी येलो कलरची पण टाकलेली आहे कुरडी. तर येलो कलरचं पण शिजवलेलं होतं येलो. इकडे ऑरेंज कलरची पण कुरडी शिजून झालेली होती. तर ऑरेंज कलरच्या पण टाकलेल्या होत्या मस्तपैकी. कलरच्या कुरड्या अशा टाकलेल्या होत्या. तर इकडे पिंक कलरच्या पण कुरड्या अशा आपल्या टाकून शिजून झालेल्या होत्या सर्व कुरड्या. तर आणि काय होतं बघा आपल्या ऑरेंज कलरच्या पण झालेल्या आहे. तर इकडे भरपूर कुरड्या अशा ऑरेंज कलरच्या पण येलो कलरच्या पण घेतल्या होत्या. तर बघा येलो कलरच्या पण खूप साऱ्या केल्या आहेत ताटी भरून. तर नंतर इकडे मी पिंक कलरच्या पण खूप साऱ्या अशा ताटली भरून केलेल्या होत्या. तर व्हाईट कलरच्या पण भरपूर केल्या होत्या. सर्व कुरड्या आपल्या सर्व कुरड्या झालेल्या होत्या. तर जे खालचं चिक होते आधीचे मुलं चिक खायचे तर आताचे मुलं चिक खात नाही. तर त्याच्या मी अशा वळ्या टाकून घेतलेल्या होत्या चिकाच्या. तर त्या वळ्या वळल्या की मस्त तेल टाकून मुलांना आवडतात तशा पद्धतीने मी त्या वळ्या केल्या. तर बघा आपल्या 2 ते 3 दिवस झाले की बघा किती मस्त आपल्या कुरड्या झालेल्या आहेत. मस्तपैकी अशा वाळून झालेल्या आहेत आणि मस्त अशा कलरच्या फुलासारख्या दिसत आहेत कुरड्या आपल्या. छान अशा कुरड्या झालेल्या आहेत. एकदम कुरड्या अशी पिकलेली नाही आपले. तर अशा पद्धतीने कुरड्या करा. खूप छान अशा कुरड्या असतात. तर बघा तेलामध्ये तळलं तर कसं की एक पण पडी पडली नाही आहे. मस्तपैकी अशा कुरड्या छान असे कलर दिसत आहे आपल्या कुरडीचे. तर मस्तपैकी अशाच पद्धतीने तुम्ही कुरड्या करा. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर आणि फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर बाय बाय.